उत्तर गडचिरोली 5 दशकांनंतर पहिल्यांदाच नक्षलवाद मुक्त। गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। शेतकऱ्याला धमकावल्या प्रकरणामध्ये मनोरमा खेडकर यांना अटक। महाडमधल्या हॉटेलमध्ये लपलेल्या मनोरमा यांना पुणे ग्रामीण पोलिसांकडून बेड्या। ठाकरे गटाकडून मुंबईतल्या 36 पैकी 25 जागा लढवण्याची तयारी। वरुण सरदेसाई, तेजस्वी घोसाळकर अशा युवा नेत्यांना मैदानामध्ये उतरवणार। विमा कंपन्यांसोबत बैठकीला तहसीलदार आणि कृषी अधिकारी गैरहजर। बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी कोंडलं तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना। चांदीवाल आयोगानं मला पूर्णपणे क्लीन चिट दिली आहे। सरकारनं अहवाल जाहीर करावा, अनिल देशमुख यांची सरकारकडे मागणी। अहवाल जाहीर न केल्यास कोर्टामध्ये जाऊ असा दिला इशारा। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या सरकारी घराला गळती। भांडी-कुंडी वापरून गोळा केलं जातंय छतावरून टपकणारं पाणी। छगन भुजबळ फिरत्या रंगमंचावरचे मोठे कलाकार, पण शरद पवार नटसम्राट। संजय राऊतांची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणीलाही 10,000 रुपये द्या अशी मागणी। समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमने हा शेवटचा टप्पा सप्टेंबर अखेरीस पूर्ण करणार। MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांची माहिती। मराठवाड्यामधली धरणं 1.5 महिन्यांनंतरही कोरडीच। जायकवाडीसह अनेक धरणांमध्ये सरासरी 7% पाणी साठा। 5 जिल्ह्यांमध्ये 714 टँकरनं पाणी पुरवठा। सुनियोजित पद्धतीनं पेपरफुटी झाल्याचं पटवून द्या तरच आपण फेरपरीक्षेचे आदेश देऊ। कथित घोटाळा 1 लाख विद्यार्थ्यांपुरताच। नीटच्या सुनावणीच्या दरम्यान सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण। आषाढी एकादशीनंतर चंद्रभागेची जोरदार सफाई। बीव्हीजीच्या 400 कर्मचाऱ्यांनी वाळवंटामधून गोळा केला 3 टन कचरा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।